heartbeat fight. These gritty vibes. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि जवळपास सकाळचे 10 वाजलेले, 9:30-10 झालेले. आता मी खाली जातो, नाश्ता बघतो काय आहे. नाश्ता जर चांगला असेल तर नाश्ता करतो, नाही तर चहा घ्यायला जातो. आणि नंतर मला भरपूर काम आहे आज, भरपूर एडिट करायचे मला व्हिडिओ, भरपूर पेंडिंगला आहे. आणि कॅमेराचा स्टोरेज पण फुल होत चालला आहे, त्याच्यामुळं एनी हाऊ आज एडिट करायचे, तर भरपूर काम आहे मला आज. तर चला आता मी खाली जातो. आलो मी खाली. आज नाश्त्याला होतं भाजी आणि पाव, म्हणजे पावभाजी होती आज नाश्त्याला. मी काय नाश्ता करणार नाही पीजीमध्ये. नाश्त्याला पावभाजी होती आणि कालच मी मिसळ खाल्ली होती. मला नको वाटतंय पाव खायला. आणि सध्या पण असं पण सगळीकडे जास्त मैद्याचेच पदार्थ भेटत आहे किंवा राईस भेटतोय. कंटाळा आलेला आहे आता. 2-3 दिवसात मी घरी जाणार आहे, त्याच्यानंतरच व्यवस्थित पोटभर जेवण केलं जाईल. आता मी जातो तिथं, बघतो काही नाश्त्याला चांगला असेल तर खाईल, नाही तर चहा पिऊन येईल निघून. आज संडे असल्यामुळं गर्दी पण कमी आहे या रोडला, नाही तर लय गर्दी राहते इथं. चालायला पण जागा राहत नाही व्यवस्थित आणि खूप कंजेस्टेड रोड आहे हा. कॉर्नर पण आहे डायरेक्ट 90च्या अँगलमध्ये, काटकोन त्रिकोणात आहे, टर्न पण, त्याच्यामुळं रिस्कीच रोड आहे हा. आणि गावठाण आहे, त्याच्यामुळं इथं काही व्यवस्थित होत पण नाही आहे प्रॉपर. कचरा बघा किती आहे, त्या साईडला पण कचरा आहे, हे डोंगर आहे, हा कचरा बघा, हे असं आहे. आणि हे पाण्याचे टँकर येतच राहतात असे कंटिन्युअसली. या रोडला पाण्याचे टँकर दिसतात तुम्हाला, एक तर नाही तर ट्रॅक्टर दिसता. असे कन्स्ट्रक्शन चालू इथं. टँकर गेला आतमध्ये आणि दुसरा येतोय आता, त्याच्यामुळे ही गाडी पण इथं थांबलेली, कारण रोड पुढं नॅरो आहे थोडा, त्याच्यामुळे दोन्ही जाणार नाही गाड्या, म्हणून इथंच थांबलेली. 10 वाजलेली, ऊन पण भरपूर कडक पडलेले आता. इथं पण 2 टँकर आहे. तर त्या एरियात 2 ते 3 फूड कोर्ट आहे. मी एका दुसऱ्या फूड कोर्टमध्ये गेलो होतो, तिथं हे पोहे घेतले होते. पोहे 30 रुपयाला होते. ते खूप महाग वाटले मला आणि क्वांटिटी पण खूप कमी होती. आता मी चाललो चहा घ्यायला. हा चहाचा कप 15 रुपयाचा आहे, पहिला 12लाच होता. नाश्ता करून आलो मी रूमवर हे साफसफाईचं काम चालू होतं. पहिली त्याने झाडून घेतली आणि नंतर रूम पुसून घेतली. दुपारचा 1 वाजलेला आहे. आत्ता मी खाली जाऊन आलो आणि आज खाली जेवणासाठी आहे अख्खा मसूर आहे, त्याची भाजी आहे पातळ, त्याच्यानंतर वरण आहे आणि भात आहे. आज पण चपाती नाही आहे. सकाळी पावभाजी होती, ती मी खाल्ली नाही. आता हे पण नाही खाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता मी चाललोय काहीतरी स्पेशल खायला. चला काय खातोय ते बघू. तर मी आलो आता हिंजेवडी रोडला, म्हणजे हा फेज 1चा रोड आहे. आणि आज संडे असल्यामुळं ना इथं भरपूर गर्दी दिसतीये. काय आहे, कारण इथं बाजार आहे. पण मी बाजारात सध्या तरी नाही चाललेलो आहे. आता मी सध्या चाललेलो आहे, एक समोर दुकान आहे, शॉप आहे, जो शार्क टँक इंडियामध्ये पण आला होता, पुरणपोळी घर भास्करचा. तेव्हापासून माझी पुरणपोळी खाण्याची इच्छा होती. मी या शॉपमध्ये आलो, पुरणपोळीचं कुपन घेतलं, जे 52 रुपयाचं होतं. आणि जोपर्यंत माझी ऑर्डर रेडी होत होती तोपर्यंत ही एक मांजर दिसली होती मला, पिल्लू आहे ॲक्च्युली मांजरीचं, आणि त्या दुकानातच होतं. ते मालक लोक काही हाकलत नव्हते. हे 52 रुपयाचं बसली होती मला पुरणपोळी. आणि ही आली पुरणपोळी. तूप भरपूर आहे बरं का हिला, तूप भरपूर टाकलेलं आहे, पण पातळ भरपूर आहे ती. चवीला कशी आहे हे मी पुढं सांगतो तुम्हाला, पण भारी होती ओव्हरऑल. खाल्ली मी ती पुरणपोळी, चांगल्या प्रकारे तूप टाकून दिलेलं होतं तिच्यामध्ये. चवीला पण एकदम भारी होती. पण आपण जशी घरी बनवतो ना तशी नव्हती ती. जे पुरण जे होतं ना, पुरणाचा जो टेस्ट होती ना, ते बेक केल्यानंतर कसं येईल किंवा केकवानी कसा लागेल एखादा केकसारखा, तशी टेस्ट येत होती त्या पुरणाची. थोडा वेगळा होता त्याच्यामध्ये. काहीतरी टेस्ट एनहान्सर पण टाकलेला होता, म्हणजे व्हॅनिला इसेन्स वगैरे असं काहीतरी टाकलं असेल असा माझा अंदाज आहे. फिक्स नाही सांगता येत मला, पण असं काहीतरी होतं त्याच्यामध्ये. आणि पुरण एकदम बेक केल्यासारखं लागत होतं. केक कसा लागतो, पार्लेजीचा बिस्किट कसं लागतं, तशा प्रकारे लागत होतं तो पूर्ण पुरण. पुरण पण व्यवस्थित होती, गोड पण व्यवस्थित होती, पातळ पण एकदम होती. पुरणपोळी एकदम पातळ होती, म्हणजे हेवी नव्हती ती, पातळच होती. आणि ओव्हरऑल एकदम भारी होती.
पुरणपोळी खाल्ल्यानंतर मी हिंजवडी गावामध्ये चक्कर मारत होतो. तेव्हा मला ही ग्रामपंचायतची व्यायामशाळा दिसली आणि थोडं समोर गेल्यानंतर मला कळलं, की आज बाजार असतो, रविवारचा बाजार असतो इथं. त्याच्यामुळं वन साइड रोड हा पूर्ण ब्लॉक असतो. हा बाजार गावाकडच्या सारखाच होता, पण थोडासा महाग वाटला मला. जसं की खरबूज जे आहे 2 किलो ₹100 ला होते. टरबूज ₹100 ला 4 किलो भेटणार होतं. थोडं महागच होतं. गावाकडं मी तरी ₹100 चे 4 किलो खरबूज घेतो. टरबूज तर घेत नाही शक्यतो. आम्हाला भेटत असतं याच्याकडून त्याच्याकडून, म्हणजे कोणीतरी देतं आम्हाला टरबूज. त्याच्यामुळे टरबूज घ्यायची गरज पडत नाही. अ, आणि आज मला आहे ना हिंजवडी गावामध्ये थोडं वेगळं पब्लिक दिसलं. आता हे ट्रॅक्टरमध्ये आलेले लेबर बघा, जे बाजारासाठी आलेले. आज मी बाजारात जी पब्लिक बघितलं, जो रश बघितला, तो पूर्ण वेगळाच होता. आता तुम्ही सोमवार ते शुक्रवार जो आय-टी पार्कमध्ये जी पब्लिक बघता ती वेगळी असती आणि जी आज बाजारला दिसली ना, ती वेगळी एकदम वेगळी होती. एकदम ग्राउंडेड लोकं दिसले होते मला पूर्ण. आता भरपूर ठिकाणी फळं घेत होते, काही ठिकाणी बाजार घेत होते. त्यांचा आठवडी बाजार असतो त्याच्यामुळं. आणि भरपूर ठिकाणी आपल्या गावाकडं कसं दिसतं, की वडापाव खाताय, तर तेही लोकं दिसले मला. भरपूर ठिकाणी असे म्हणजे एकदम गावाचा फील आला. शहर वाटतच नव्हतं ते डायरेक्ट. तर असं होतं आजचा माझा अनुभव हिंजवडीतला, जो मला खूप वेगळा वाटला. तर आता रात्रीचे ना 7:30 वाजलेले आणि मी खाण्यासाठी नाही हे हरभरे आणलेले. कारण मला नाही माहीत खायला काय आहे खाली, आणि केळी आणलेल्या आहे. या केळी किराणा स्टोअरमध्येच भेटतात. या 10ला 2 भेटतात, म्हणजे ₹60 डझन भेटतात. पण कसं इथं स्टुडंट एरिया आहे त्याच्यामुळे हे 10ला 2 देऊन टाकतात ते. डझनवर नाही देत शक्यतो. आणि हे म्हणजे फुटाणे घेतले होते. हे ₹35 ला बसले होते मला. फास्टिंग करतोय मी, त्याच्यामुळं हे खातोय मी आता. आणि असं पण खाली काय असेल खायला याची मला काही गॅरंटी नाहीये. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.